नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्रा मधला पॉलिनॉमियल्स हा चॅप्टर आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट 3.1 पर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे. आज प्रॅक्टिस सेट 3.1 नंतरचा जो पार्ट आहे तो आज या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. तर या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स पासून. ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स म्हणजेच काय? ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. जसे ॲज इट इज आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करतो ना, सेम त्याच मेथडने आपण ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स सुद्धा बघणार आहोत. आपण स्टार्ट करूया एक्झाम्पल्सने. थोडे आपण एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल म्हणून करून बघू आणि मग तुमच्या ऍक्च्युअल प्रॅक्टिस सेट 3.2 ला आपण स्टार्ट करू. ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स मध्ये आपण स्टार्ट करूया. दोन पॉलिनॉमियल्स दिले तुम्हाला आणि त्याची काय करायचे? ऍडिशन करायचे. ऍड 3m² प्लस 5mn² मायनस 7mn अँड 2m² मायनस mn² प्लस mn. दोन तुम्हाला पॉलिनॉमियल्स दिले आणि त्यांची काय करायची तुम्हाला ऍडिशन. 3m² प्लस 5mn² मायनस 7mn हे फर्स्ट दिलेलं आहे पॉलिनॉमियल. प्लस आपल्याला काय करायचं आहे? ऍड जे आहेत दिलेले तुम्हाला पॉलिनॉमियल्स ते ऍज इट इज तुम्ही राईट डाऊन करून घ्या. नेक्स्ट हे जे दिलेले होते दोन पॉलिनॉमियल्स आपल्याला काय करायचे? ते ऍड करायचे म्हणून ते तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहिले आणि त्याच्यानंतर काय केले? आपण ब्रॅकेट फक्त ओपन केले. इकडे पण mn² आहे आणि इकडे पण mn² आहे म्हणून ते मी एकत्र लिहिला. इथं mn² आहे म्हणून मी हा mn² एकत्र लिहिला. इथे का m²n हे दोन एकत्र लिहिले. इथे mn² एकत्र लिहिले. इथे mn एकत्र लिहिला. जे व्हेरिएबल सेम आहेत आपल्याला काय करायचे? जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचंय. आपल्याला दिलेले दोन पॉलिनॉमियल्स काय करायचे? ऍड करायचे. ते अजून सिम्पल करायचे म्हणून मी काय केलं? त्यांचे जे व्हेरिएबल्स जे सेम होते ते एकत्र लिहिलंय. इज इक्वल्स टू 3m² प्लस 2m²n किती आलं? 5m²n प्लस 5mn² मायनस mn². हा कोएफिशियंट काय आहे? 5 आहे. इथे कोण नाहीये म्हणजेच काय आहे? 5 मायनस 1 काय आलं? 4mn². आपण इकडे डायरेक्ट लिहू mn². मायनस 7 प्लस 1 किती आले? मायनस 6 mn ऍज इट इज. हे आलं तुमचं आन्सर. ही आली तुमची ऍडिशन. आलं लक्षात तुमच्या? सबस्ट्रॅक्ट करूया दोन पॉलिनॉमियल्स. 5a² मायनस 2a फ्रॉम 7a² प्लस 5a प्लस 6. या पॉलिनॉमियल्स मधून हा पॉलिनॉमियल आपल्याला काय करायचंय? सबस्ट्रॅक्ट करायचंय. स्टार्ट करूया आपण. 7a² प्लस 5a प्लस 6 सबस्ट्रॅक्ट 5a² मायनस 2a फ्रॉम यामधून हा आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. 5a² मायनस 2a इज इक्वल टू 7a² हा जो ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट ऍज इट इज लिहून घ्या ओपन करून. मायनस हा काय येणार आहे? 5a². हा मायनस मायनस काय होणार आहे? प्लस 2a. इकडे a² आहे. इकडे कुठे a² आहे का? हा a² आहे आणि हा a² आहे. हे आहेत ना a². ते आपण a² 7a² मायनस 5a². मी फक्त काय केले ते थोडेसे जवळ करून लिहिले. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरीही चालेल. फक्त आता स्टार्ट आहे या ऑपरेशन्सना म्हणून मी तुम्हाला समजावं म्हणून थोडंसं इथे राईट डाऊन करते. प्लस 6 ऍज इट इज. हा 5a आहे. इकडे कुठे a आहे का? हा a आहे म्हणून 5a प्लस 2a एकत्र लिहिला मी. प्लस 6 ऍज इट इज आहे असा. इज इक्वल टू 7a² मायनस 5a². 7 मायनस 5 किती आला? a². आपण काय करतो? 7 मायनस 5 करतो. हा हे जे कोएफिशियंट आहेत ते साईडला करतो आणि हा जो व्हेरिएबल आहे तो कॉमन काढतो. व्हेरिएबल तुमचा काय आहे? इकडे a² आहे, इकडे a² आहे. a² मी कॉमन काढला. मग काय राहिलं? 7 मायनस 5. 7 मायनस 5 किती आला? 2. मग डायरेक्ट लिहूया आपण 2a². 2a². हा 5a प्लस 2a किती आला तुमचा? 7a आणि प्लस 6 ऍज इट इज. आली का तुमची ऍडिशन झाली? आता आली का तुमचे सबस्ट्रॅक्शन? आलं लक्षात तुमच्या? आपला आन्सर काय आले? 2a² प्लस 7a प्लस 6. दिलेल्या दोन पॉलिनॉमियल्सची आपण ऍडिशन कशी करायची ते पाहिलं आणि सबस्ट्रॅक्शन कसं करायचं तेही पाहिलं. आता आपण बघूया मल्टिप्लिकेशन. दिलेल्या दोन पॉलिनॉमियल्स आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन्स मध्ये आपण जसं अल्जेब्राइक एक्सप्रेशनचं मल्टिप्लिकेशन करतो सेम ऍज इट इज पॉलिनॉमियल्सचं सुद्धा मल्टिप्लिकेशन सेम ऍज इट इज त्याच मेथडने आपल्याला करायचं आहे. m² मायनस 5 या ब्रॅकेट मधला ह्या फर्स्ट टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. मग नेक्स्ट या -5 सेकंड टर्मनी या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेऊया. जसं आपण अल्जेब्राइक एक्सप्रेशनचं करतो ना सेम ऍज इट इज तसंच. m² इंटू हा पूर्ण ब्रॅकेट m³ प्लस 2m मायनस 2 मायनस 5 ऍज इट इज -5 ऍज इट इज इंटू हा ब्रॅकेट पूर्ण m³ प्लस 2m मायनस 2 m² इंटू m³ प्लस m² इंटू 2m मायनस m² इंटू 2.
ह्या एम स्क्वेअरनं प्रत्येक टर्मला आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं. या -5 ने -5 इंटू एम क्यूब मायनस प्लस काय होणार, -5 इंटू 2m मायनस मायनस काय होणार, हा -5 आहे, हा -2 आहे, मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, 5 इंटू 2 एम स्क्वेअर इंटू एम क्यूब किती आला, m⁵. जेव्हा बेस सेम असतो, बेस इक्वल असतो, तेव्हा काय होते, पॉवर्सची ऍडिशन होते. एम स्क्वेअर इंटू एम क्यूब किती आला, m⁵ प्लस 2m इंटू एम स्क्वेअर 2m एम स्क्वेअर इंटू 2m किती आला, 2m m⁵ मायनस 2m स्क्वेअर मायनस 5m क्यूब मायनस 5 इंटू 2 10m मायनस 10m आणि प्लस 5 इंटू 2 10. ही जी स्टेप आहे ना, ही जी आपण केली ना, ही तुम्हाला करायची आवश्यकता नाहीये, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलंय. ही स्टेप तुम्ही पूर्ण स्किप केली आणि डायरेक्ट इथे जरी आलात ना तरीही चालेल. आणि उलट बरंच आहे की तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी खूपच चांगलं आहे. हा, डायरेक्ट तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, तुम्हाला जमून जाईल. m⁵ ची टर्म आहे का, नाही. 2m क्यूब ची टर्म आहे का, m क्यूब ची टर्म आहे, इकडे आहे आणि इकडे आहे. मग 2m क्यूब मायनस 5m क्यूब, इकडे काय आला, m क्यूब आहे, इथे m क्यूब आहे, हा 2 आहे, हा -5 हा +2 आहे, -5 आहे, +2 -5 किती आला, -3 आला. हा m⁵ हा m⁵ ऍज इट इज. हा 2m क्यूब मायनस 5m क्यूब 2m क्यूब मायनस 5m क्यूब किती आला, -3m क्यूब. इथे m स्क्वेअर आहे, इकडे m स्क्वेअर कोण आहे का, नाही, त्यामुळे 2m स्क्वेअर ऍज इट इज. इथे 10m आहे, परत m ची टर्म आहे का, नाही, आणि कॉन्स्टंट काय आला तुमचा 10. हे आलं तुमचं आन्सर. दिलेल्या दोन पॉलिनॉमियल्स आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. आलं लक्षात तुम्हाला. डिवाइड पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. आपण एक स्टार्ट करूया, आपण थोडंसं इझी पासून थोडं हार्ड कडे जाऊया, म्हणून मी इथे स्टार्ट कुठून केले, एका मोनोमियल पासून स्टार्ट केले. इकडे तुम्हाला हवं तर तुम्ही मेन्शन करून घ्या. 2x कोण आहे, डिवायझर आहे, आणि 6x क्यूब प्लस 8x स्क्वेअर हा कोण आहे, डिव्हिडंट आहे. पण स्टार्ट करूया डिवायडेशनला. ह्या 2x ने आपल्याला 6x क्यूब प्लस 8x स्क्वेअरला काय करायचं, डिवाइड करायचंय. आपण हे 8th स्टँडर्ड मध्ये केलंय. हा काय आहे, फर्स्ट टर्म काय आहे, ही 6x क्यूब आहे. फक्त या फर्स्ट टर्मवरच आता कॉन्सन्ट्रेट करा, बाकीचं पुढे काय आहे ना ते सगळं सोडून द्या. इथे आपल्याला डिवाइड कशाने करायचंय, 2x ने डिवाइड करायचं आपल्याला, 2x ने. मग 2 ला, ह्या 2x ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून मी 6x क्यूब पर्यंत पोहोचेन. मला फर्स्ट 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की मला 6 मिळेल. 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने. 2 3 जा 6. आणि हा जो x आहे, ह्या x ला मला कितीने मल्टिप्लाय, अजून किती x ने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून मला x क्यूब मिळेल. तर मला ह्या x ला परत x स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे मला काय मिळेल, x चा क्यूब मिळेल. मग आपल्याला 2x ला, म्हणजेच काय, ह्या 2x ला मला 3x स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग मला काय मिळणार आहे, 6x क्यूब मिळणार आहे. आपल्याला हवाय काय, 6x क्यूब हवाय. मग आता इकडे 2x इंटू आपल्याला काय करावं लागेल, 3x स्क्वेअर करावं लागेल. म्हणजेच काय, आपल्याला काय करावं लागेल, 3x स्क्वेअर करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2x ला 3x स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे मला काय मिळेल, 6x क्यूब मिळेल. मायनस हे हवं तर आपण इकडे एक्सप्लेनेशन मध्ये हे नोट डाऊन करू. मायनस हे काय मिळालं तुम्हाला, 2x ला आपण 3x स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर 6x क्यूब मिळाला तुम्हाला, होय ना. आपण काय करायचं, इथं मायनस करायचं आहे. मग इथं काय मिळालं तुम्हाला, 0. हे आलं तुमचं, हे सॉल्व्ह झालं, 6x क्यूबचं सॉल्व्ह झालं. आता पुढे काय आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्लस ऍज इट इज, हा काय राहिला तुमचा 8x स्क्वेअर, हा जो राहिलाय तो तुम्ही इकडे लिहून घ्या. आता आपण इथं काय केलं ना, इकडे आपण मेन्शन करू. आता आपल्याला ह्या 2x ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून आपल्याला 8x स्क्वेअर मिळेल. आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून 8 मिळेल. 2 ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, होय ना. आणि आता x ला आपण किती मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला x स्क्वेअर मिळेल. परत एकदा आपण x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, x चा स्क्वेअर मिळेल. मग हे 2x ला आपण 4x ने मल्टिप्लाय करतोय, म्हणून आपल्याला काय मिळतोय, 8x स्क्वेअर मिळतोय. मग इथं काय आलं, हे प्लस आहे ना, ऍज इट इज इथं प्लस साईन द्यायचं. इकडे प्लस आहे, इकडे प्लस आहे, प्लस साईन द्यायचं इथे. इथे जो साईन आहे हा तुमचा डिव्हिडंड मध्ये जो साईन आहे तोच ऍज इट इज इथे साईन द्यायचा. आणि आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, 4x ने. कशाने मल्टिप्लाय करतोय, या 4x ने. तो 4x इकडे राईट डाऊन करायचा. मग 2x इंटू 4x किती झाला तुमचा, 8x स्क्वेअर झाला. हा काय करतोय आपण, डिवायडेशन करतोय ना, हा काय करतोय आपण, मायनस करतोय. मग किती मिळालं तुम्हाला, 0.
याच्यानंतर टर्म आहेत का, याच्यानंतर जर टर्म असेल तर परत 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 आपण खाली तसेच करत गेलो. सो आपला काय आला, रिमाइंडर किती आला, 0 आला. आणि क्वोशंट किती मिळाला तुम्हाला, 3x² + 4x. इथं डिवायझर लिहिलं, डिव्हिडंड लिहिलं. आपण आता लिहूया क्वोशंट किती मिळाला तुम्हाला, 3x² + 4x आणि रिमाइंडर किती आला तुमचा, 0. आलं लक्षात. अजून तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल्स बघाल ना तर त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन करा, डिव्हिजर कोण, डिव्हिडंड कोण, क्वोशंट कोण, रिमाइंडर कोण, परत मेन्शन करायचं आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. म्हणून मी इथं तुम्हाला स्टार्टिंग पासूनच त्या प्रोसिजरनुसारच सांगते. आलं लक्षात तुमच्या. आपण इकडे काय केलं आणि कसं केलं ते. नेक्स्ट आपण बघूया अजून एक एक्झाम्पल डिवाइडचं, जो असेल डिवाइड पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल. आपण आता जस्ट काय केलं, मोनोमियलने डिवाइड केलं. आता आपण काय करणार आहोत, दिलेल्या पॉलिनॉमियलला आपण कशाने डिवाइड करणार आहोत, बायनॉमियलने डिवाइड करणार आहोत. 2 + 2x², हा काय आहे, 2 + 2x². या 2 नंतर किंवा हा 2x² आहे, 2x² + 2 आहे. फक्त हा मी उलट लिहिलाय, हा टर्म काय केलं, पुढे मागे केलं. आता इथं काय आहे, 2x² आहे, हा 2x² आहे, प्लस हा डायरेक्ट 2 आहे. x ची टर्म आहे का, इकडे नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ती ऍडजस्ट करावी लागेल. +2 कॉन्स्टंट आपला येणार आहे, जो ऍज इट इज आहे तो. आपल्याला दिलेला जो पॉलिनॉमियल आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कन्वर्ट करायचा आहे, कसा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आणि मग आपल्याला काय करायचंय, त्याचं डिवायडेशन करायचंय. हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं दिलेला जो पॉलिनॉमियल आहे तो तुम्हाला चेक करावा लागेल की त्याच्या ज्या व्हेरिएबल्सची डिग्री आहे ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का, ते तुम्हाला चेक करावं लागेल. जर नसेल तर तुम्हाला तो कन्वर्ट करावा लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये, आणि मग आपण डिवायडेशन त्याचं करू शकतो. आलं लक्षात. तुम्ही इकडे मेन्शन करून घ्या, दिलेल्या पॉलिनॉमियल असा आपण कसा कन्वर्ट केला, कशामध्ये कन्वर्ट केला, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आपण आता करूया त्यांचं डिवायडेशन. हा काय आहे, x + 2. डिवायझर कोण आहे, x + 2. आणि डिव्हिडंड कोण आहे, हा आपल्याला घ्यावा लागेल, 2x² + 0x + 2. आलं लक्षात. इथपर्यंत जो दिलेला तुमचा पॉलिनॉमियल आहे ना, तो तुम्हाला कन्फर्म करावा लागेल की त्या सगळ्या व्हेरिएबल्सची डिग्री डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का. म्हणजेच तो आपल्याला जर नसेल तर आपल्याला कन्वर्ट करून घ्यावा लागेल तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मगच आपण त्याचं डिवायडेशन करू शकतो. इकडे काय आहे, x + 2 आहे, आणि इथे काय दिलंय तुम्हाला, जो काय तुम्हाला दिलाय तो पॉलिनॉमियल आपण इकडे राईट डाऊन करून घेतलाय. हा जो x + 2 आहे, आपण लास्ट प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये काय केलं, आपली एकच टर्म होती, मोनोमियल होतं तो. त्यामुळे आपल्याला डिवायडेशन करताना फारसं अवघड वाटलं नाही. पण इथं प्रत्येक वेळेस काय आहे, तिथं 2 टर्म आहेत ना, मग त्यामुळे काही जरी केलं आपण तर पूर्ण 2 टर्मवरच करावं लागेल. आपण मल्टिप्लिकेशन जरी केले एका फक्त टर्मवर करू शकत नाही, आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही टर्मवर मल्टिप्लिकेशन. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस युज करताना x + 2 काउंट करूनच इकडे आपण करणार आहोत. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, ह्या दोन्ही टर्म आपल्याला युज करायच्या आहेत. आपल्याला डिवायझर कोण आहे, x + 2 आहे. x + 2 ला आता मी इकडे नोट डाऊन करते, हा x + 2 आहे तुमचा. या x + 2 ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, आपल्याला स्टार्टिंग टर्म काय आहे, 2x² आहे. फक्त इथे कॉन्सन्ट्रेट करा, हे पुढचं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. हे 2x² आहे, मग मला x ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की मला 2x² मिळेल. फक्त मी x बोलते इथं, इकडे फक्त x आहे ना, इथं +2 म्हणजे कॉन्स्टंट आहे, याचा विचार करून चालणार नाही. आता फक्त आपण इथं x वर कॉन्सन्ट्रेट करूया. आपल्याला 2x² पर्यंत जायचं. x ला मी कितीने मल्टिप्लाय करू की आपल्याला 2x² मिळेल. तर x ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, या x ला 2x ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2x² मिळेल. या x ला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2x² म्हणजे मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय मिळालं आपल्याला, 2x² मिळणार. आलं लक्षात ना. मग इथे x + 2 ला, या x + 2 ला आपण काय करतोय, बायनॉमियल घेतोय. बायनॉमियलने आपल्याला डिवाइड करायचं दिलेल्या पॉलिनॉमियलला. त्यामुळं ह्या पूर्ण x + 2 ला आपल्याला काय करावं लागेल, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2x. काय येणार आहे तुमचं, या 2x ने याला मल्टिप्लाय करा, काय येणार आहे, 2x², 2x × x, 2x² + 2 2 = 4 आणि फक्त x. इकडे x ची टर्म नाहीये, कॉन्स्टंट आहे ना, मग 2x × 2 4x. इकडे तुम्ही मेन्शन करा, आपण काय करतोय इथे, कशाने मल्टिप्लाय करतोय, 2x ने. मग इकडे येणार तुमचा 2x. मग तुमचं मल्टिप्लिकेशन काय आलं, मल्टिप्लिकेशन आलं तुमचं 2x² + 4x + 4x. हे आपण काय करतोय, मायनस करतोय. काय करायचे आपल्याला, डिव्हिजन करायचे ना, मग आपल्याला काय करावं लागेल, इथे मायनस करावं लागेल. मग हा मायनस असल्यामुळं हा 2 हा पॉझिटिव्ह आहे, हा काय झाला, निगेटिव्ह झाला. आणि हे प्लस आहे, हे जे +4x आहे, हे प्लस काय झालं, मायनस झालं. हे तर तुम्ही मेन्शन करावं लागेल तुम्हाला. हा मायनस आहे ना, या मायनसमुळे हा प्लस साईन चेंज झाला, मायनस झाला, हा प्लस साईन चेंज झाला, मायनस झाला. मग 2x² - 2x² किती आला, हा आला 0. आणि 0x - 4x काय आला, -4x.
हा आला इकडे तुमचा, आणि हा जो राहिलेला आहे तो तुम्ही परत खाली नोट डाऊन करून घ्या. कोण राहिले पुढे तो फक्त पुढचा पार्ट इथे नोट डाऊन करून घ्या. मग आता तुमचं आलंय काय, -4x+2 आलाय. आता मला x+2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल की मी 4x पर्यंत जाईन. मला फक्त ह्या पुढच्या टर्मवरच मी का कॉन्सन्ट्रेट करते. सगळंच जर तुम्ही एकदम विचार करायला लागाल ना तर तुम्ही स्वतःच गोंधळून जाल. म्हणून आपण फक्त सोपं सोपं घेतोय. या x+2 ला मला आता कुठली टर्म हवी आहे, ही -4x मला टर्म हवी, तर मला मल्टिप्लाय करावं लागेल -4 ने. आलं लक्षात? मग तुम्हाला काय मिळणार आहे, -4x. पहिली तर टर्म मिळाली ना, -4x आला का, -4 × x, -4x, आणि -4+2, -4 × 2 किती आला, 4 × 2 = 8. तुम्ही मल्टिप्लाय कशाने केले, -4 ने. इकडे तुम्ही लिहा -4. मल्टिप्लाय कशाने करताय, -4 ने. मग मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं, हे आलं -4x - 8. याला आपल्याला काय करायचं आहे, -4x - 8 आलं तुमचं मल्टिप्लिकेशन. हे काय करायचं आपल्याला, या 4x+2 मधून -4x - 8 काय करायचं आपल्याला, मायनस करायचं आहे. काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. मग परत काय येणार, हा मायनस काय होणार तुमचा, प्लस होणार. हा मायनस काय होणार तुमचा, प्लस होणार. आपण काय करतोय, इथं मायनस करतोय, त्यामुळे हे प्रत्येक वेळेस हे जे साईन आहेत हे तुमचे प्रत्येक वेळेस हे चेंज होणार. हा, मग हा काय आला, -4x आला, आणि हा काय आला, +4x. -4x + 4x काय आला, 0 आला. आणि हा +2 आणि +8 हा काय आला, हा -8 काय मायनस साईन मुळे चेंज झाला ना, मायनसचा काय झाला, प्लस झाला. मग हा काय आला, +2 + 8 किती आला, +10. क्वेश्चन किती मिळाला तुम्हाला, 2x - 4, आणि रिमाइंडर किती आला तुमचा, रिमाइंडर किती आला तुमचा, 10. आलं का लक्षात? अजून आपण प्रॅक्टिस सेटमध्ये परत एक्झाम्पल सॉल्व्ह करू. अजून तुम्हाला जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल ना तेवढं फटाफट येईल. हा सगळा पार्ट आहे, हाच बेसिक्स आहे तुमचे प्रॅक्टिस सेट 3.2 साठी. आता आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.2.